मराठ्यांनो, महाराष्ट्रासाठी इथल्या मातीसाठी आपण रक्त सांडलं, आपल्या शरीराची झीज केली, पण आपल्यावर कायमच अन्याय झाला. मात्र आता आपण कोणासमोर झुकायचं नाहीये. समाजावर अन्याय होणार असेल तर आपल्याला उलटापालत ही करावीच लागणार आहे. त्यामुळे आता मी सांगेल तेच करा. नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं हे आवाहन. तसं बघायला गेलं तर लोकसभेला मनोज जरांगेंचा इफेक्ट महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला. मात्र विधानसभेला त्यांचा नेमका काय स्टँड असेल हे अद्याप क्लिअर झालं नव्हतं. मनोज जरांगे पाटलांच्या राजकीय निर्णयांचा फायदा आणि तोटा नेमका कुणाला होणार याची देखील स्पष्टता नव्हती. पण जरांगे पाटलांनी आता आपला विरोधक ठरवलाय. विद्यमान सरकारची उलटापालट करण्याचं स्टेटमेंट करून जरांगे पाटलांनी महायुती सरकारच्या छातीत धडकी भरवली. म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या या दसरा मेळाव्यानंतर मराठा समाजाची दिशा कशी स्पष्ट झाली. महायुती सरकारला जरांगे आणि मराठा या दोन शब्दांपासून कसा धोका आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची उलटापालट करण्याइतपत धमक जरांगे पाटलांच्यात आहे का, त्याचीच ही इन डेप्थ स्टोरी. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. 900 एकरचा परिसर, 200 एकर जागा फक्त गाड्यांच्या पार्किंगसाठी, 100 रुग्णवाहिका, 10 वैद्यकीय कक्ष, 500 क्विंटल बुंदीचं गाळप, असा सगळा धूमधडाक्यात मनोज जरांगे पाटलांचा पहिला वहिला दसरा मेळावा पार पडलाय. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाची एकजूट करायची, आरक्षणाचा मुद्दा आणखीन धारदार करायचा, यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना यश आलंय. बीड मधील नारायणगड म्हणजे मुंडे कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातच दसरा मेळावा घेत हम भी किसी से कम नहीं हे जरांगे पाटील यांनी दाखवून दिले. सरकारनं मराठा समाजाला कसं फसवलं आणि आता सरकारला उलटवून कसं लावायचं हे सांगत जरांगे पाटलांनी आरक्षणाची धार आणखीनच बोचट केली. जरांगे पाटलांनी टाकलेला पहिला डाव म्हणजे समाजाला मिळवलेला विश्वास. आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलन झाली, मात्र आंदोलनाचा आश्वासक असा चेहरा समाजाकडे नव्हता. परंतु जरांगे पाटील यांच्यामुळं मराठा समाजाला सक्षम असा चेहरा मिळालाय. मात्र मागील काही महिन्यात जरांगे पाटील राजकीय भूमिका घेत जाणून बुजून एका पक्षाला टार्गेट करत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जात होता. त्यामुळं काही प्रमाणात जरांगे पाटील यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र आज ज्या बहुसंख्येनं मराठा बांधव नारायणगडाकडे पोहोचला ते पाहता मनोज जरांगे पाटील हेच आजचे मराठा समाजाचे बिग बॉस आहेत हे अधोरेखित झालं. त्यातच मी इमानदार माणूस आहे, मी तुमच्या शब्दांच्या पुढे जाणार नाही, मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातील पाणी पाहू शकत नाहीये, समाजाचं हित हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे, तुमचं काम सोडून जाणार नाही, हा गडावरून शब्द देतो, अशी भावनिक साथ घालून पाटलांनी मराठा समाजाचा विश्वास आणखीनच कमावला. जरांगे पाटलांनी टाकलेला दुसरा डाव म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची उघडी पाडलेली भूमिका. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ असं जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावं, मग आमच्यावर टीका करावी असा सल्ला देत देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसीच्या यादीत नव्या 15 जाती समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. यावरून जरांगे पाटील यांनी सरकारला सुनावलं, 14 महिन्यांपासून आम्ही आरक्षणासाठी झुंजतोय, तेव्हा काहींनी सांगितलं की आमच्यात शिरू नका, मग तुम्ही काल 15 जाती ओबीसीच्या आरक्षणात घातल्या, त्यावेळी महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं होतं का, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारलाच कोंडीत पकडले. थोडक्यात काय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महायुती सरकारला प्रॉपर घाम फोडण्याचा कार्यक्रम जरांगे पाटलांचा दिसतोय. मराठ्यांना आरक्षण फक्त महायुती सरकारमधील घटक पक्षांमुळे मिळत नसल्याचं अप्रत्यक्षपणे आजच्या या दसरा मेळाव्यातून जरांगे पाटलांनी समाजावर बिंबवलंय. त्यामुळं भाजप, शिंदे आणि अजितदादा यांच्या विरोधात मराठा कसे एकवटतील असा कदाचित जरांगे पाटलांचा पुढचा डाव असू शकतो. मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेला तिसरा डाव म्हणजे आपण कोणत्याही पक्षाच्या फायद्यासाठीच बोलत नसून मराठा समाजाच्या भल्यासाठीच बोलतोय हे समाजाच्या मनात बिंबवणं. मराठ्यांनो, आपली सोन्यासारखी लेकरं वाचवा, समाज वाचवा. माझ्या समाजातील समाजाला मान खाली घालावं लागेल असं काही वागू नका. स्वतःच्या लेकराची मान उंचावेल असंच आपलं पुढचं पाऊल असलं पाहिजे, असं जरांगे पाटलांनी सांगितलं. पक्ष करू नका, नेता करू नका, आपला समाज सांभाळा असं म्हणत मराठा आरक्षण हाच आपला केंद्रबिंदू असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला कोणत्याही पक्षाची पडलेली नाहीये, मात्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं
हाच हेतू जरांगे पाटलांनी दाखवून दिला. काही जण कशासाठी पावसात भिजतात, आपण समाजासाठी आणि आरक्षणासाठी पावसात भिजू असं म्हणत त्यांनी शरद पवारांनाही टोला लगावला. मधल्या काळात जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस आहे असा आरोप भाजपकडून केला जात होता. मात्र आज पवारांना टोला लगावून आपण त्यांचा माणूस नाही हे मनोज जरांगे पाटलांनी एका प्रकारे समाजाला सांगितलं. आपण महाविकास आघाडी पुरस्कृत नसून आपण फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देतोय आणि त्यासाठी राजकीय भूमिका घेतोय असं परसेप्शन त्यांनी आजच्या या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बिल्डअप केलं. त्या अर्थात त्यामुळं महायुती सरकारमधील नेत्यांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेवर संशय घेतला तर अर्थात त्याचा लॉस त्यांना विधानसभा निवडणुकीत भोगावा लागू शकतो याची अप्रत्यक्ष तरतूदच त्यांनी आजच्या या भाषणातून केली. मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेला शेवटचा डाव म्हणजे सरकार विरोधातील भूमिका आणखी तीव्र करत मागे हटणार नाही हे दाखवून देणं. सरकार आता सुट्टी नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी शड्डू ठोकला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण 2 हात करायला कधीही तयार आहोत हे दाखवून दिलं. आपल्या समोर आता पर्याय नाहीये. आचारसंहिता लागल्यानंतर समाजाची मुख्य भूमिका काय असेल ते मी सांगणार आहे, परंतु आचारसंहिता लागायच्या आतच आरक्षणाबाबत सर्व निर्णय घेऊन टाका, नाहीतर तुम्हाला कचका दाखवतोच. जर न्याय मिळाला नाहीच तर उलटापालट करावीच लागेल असं म्हणत जरांगे पाटील यांनी या सरकार विरोधात रणशिंग फुंकलंय. जरांगे पाटील आरक्षणातच तीव्र आंदोलन उभा करून पुन्हा त्याचा फायदा विरोधकांच्या दावणीला बांधतील असाही काहीसा आरोप त्यांच्यावर होत होता. त्याचं सडेतोड उत्तर त्यांनी आजच्या या भाषणातून दिलं. मनोज जरांगे पाटील आरक्षणाचं आंदोलन तीव्र करून पुन्हा त्याचा फायदा विरोधकांच्या दावणीला बांधतील असाही काहीसा आरोप त्यांच्यावर होत होता. त्याचं सडेतोड उत्तर त्यांनी आजच्या या भाषणातून दिलाय. आधीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार बॅकफुटला गेले. मराठा समाजाला आरक्षण न दिल्याचा फटका भाजप महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या अनेक खासदारांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मराठवाड्यात तर पंकजा मुंडे यांच्या एक हाती वर्चस्वाला मराठा आरक्षणाच्या धगीमुळे सुरुंग लागला. रावसाहेब दानवे यासारख्या 5 वेळा खासदार राहिलेल्या नेत्याला सुद्धा मराठा आरक्षणाचा फटका बसला होता. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाची तलवार बाहेर काढली आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारला पाडण्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी हा शेवटचा डाव टाकलाय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.